नमस्कार मंडळी, अन्नपूर्णा चॅनलवर आपलं मनापासून स्वागत करते। आज मी थंडीसाठी स्पेशल अशी तीळ व गुळापासून बनवलेली खरपूस खमंग अशी पोळी बनवते। ही पोळी बनवताना काही जण शेंगदाणे आणि बेसन पिठाचा सुद्धा वापर करतात, तर मी फक्त दोनच साहित्यात गूळ आणि तीळ वापरून ही तिळाची खरपूस अशी पोळी बनवली आहे। आणि पोळी पाहू शकता एकदम छान अशी खरपूस भाजली आहे। काठापर्यंत फुल सारण भरलं गेलं आहे। तर पोळी लाटताना काठापर्यंत सारण जाण्यासाठी कोणत्या टिप्स वापराव्यात त्या मी व्हिडिओ सांगितले आहेत, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आवडल्यास नक्की व्हिडिओला लाईक करा, शेअर करा। तर लगेच इथे व्हिडिओला सुरुवात करूया। तर इथे मी 1 वाटी तीळ घेतले आहेत आणि पाऊण वाटी एवढा गूळ घेतला आहे। सुरुवातीला आपल्याला हे तीळ छान खरपूस भाजून घ्यायचे आहे। तीळ स्वच्छ इथे मी निवडून घेतलेले आहेत। तर गॅसवर कढई गरम झाली आहे, त्याच्यात तीळ घातले आहेत। 3-4 मिनिटे व्यवस्थित मंद आचेवर भाजत आपल्याला हे छान तीळ भाजून घ्यायचे आहेत। तीळ जर व्यवस्थित भाजले नाही गेले, कच्चे राहिले तर पोळी खायला तेवढी छान लागत नाही, त्यामुळे छान तडतड उडेपर्यंत खरपूस आपल्याला तीळ भाजून घ्यायचे आहेत। तर पाहू शकता थोडे थोडे तीळ इथे उडायला लागले आहेत। भाजून झाल्यानंतर गॅस बंद करून एका ताटामध्ये पूर्णपणे थंड करायला ठेवून द्यायचे आहेत। व नंतर तीळ थंड होत आहेत तोपर्यंत आपण गव्हाचं पीठ मळून घेऊया। तर इथे 2 वाट्या गव्हाचं पीठ घेतलं आहे, चवीपुरतं मीठ घेतलं आहे। याच्यात बाकी दुसरं काहीच घालायचं नाही। काही जण बेसन पीठ वापरतात, पण मी बेसन पीठ न वापरताच ही पोळी बनवते। आणि पाणी घालून चपातीचं कणिक भिजवतो त्या पद्धतीने आपल्याला हे पीठ मळून घ्यायचं आहे। इथे पीठ माझं व्यवस्थित मळून झालं आहे। याला थोडंसं तेल लावून घेत आहे। तेल लावून या पद्धतीने 10 मिनिटे हे असं झाकून ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण मिक्सरमध्ये तीळ आणि गूळ बारीक करून घ्यायचा आहे। काही जण वेलची, ड्रायफ्रूट्स किंवा सुकं खोबरंसुद्धा सारणामध्ये घालतात, पण ते न घालता फक्त 2 साहित्यात या पद्धतीने तुम्ही सुद्धा बनवून पहा। खूप छान खमंग खरपूस पोळी बनवून तयार होते। आणि थंडीमध्ये तीळ आणि गूळ आवर्जून सर्वांनीच खायला पाहिजे, त्यामुळे या पद्धतीत एकदा नक्की बनवून पहा। तीळ इथे थंड झाले आहेत, ते मिक्सरच्या भांड्यामध्ये घातले आहेत। एकदा मिक्सरमध्ये हे तीळ बारीक करून घेत आहे। तीळ बारीक करून झाले की प्लेटमध्ये काढून घेतले आहे। त्यातील अर्ध तिळाचं कूट मी मिक्सरच्या भांड्यामध्ये तसं ठेवलं आहे। याच्यात वाटीत जो गूळ आहे त्यातील अर्धा गूळ घालायचा आहे आणि राहिलेला अर्धा ताटामधील तिळाच्या कुटासोबत मिक्सरमधून बारीक छान व्यवस्थित फिरवून घ्यायचं आहे। ते मी एका बाउलमध्ये काढून घेत आहे। अशाच पद्धतीने राहिलेले सुद्धा मी मिक्सरमध्ये फिरवून घेत आहे। तीळ व गुळाचे आणखी दुसरे सुद्धा मी व्हिडिओ चॅनलवर शेअर केले आहेत। तिळाचे लाडू, तिळाची चिक्की, तीळ शेंगदाणा चिक्की मी शेअर केले आहे, ते सुद्धा तुम्ही व्हिडिओ नक्की पहा। तर इथे मिक्सरमधून सारण बारीक झालं आहे। आता आपण पोळी करायला घेऊयात। तर कणिकसुद्धा आपली व्यवस्थित छान अशी मळून झाली आहे। जास्त घट्टसुद्धा कणिक नसावी, नाहीतर पोळीनंतर खूप खाताना कडक लागते, त्यामुळे सॉफ्ट असं हे पीठ मळून झालं आहे। तर पाहू शकता चपातीपेक्षा बारीक गोळा इथे मी घेतला आहे आणि या पद्धतीने थोडंसं लाटून घ्यायचं आहे। नंतर सेंटरला या पद्धतीने भरपूर असं सारण ठेवायचं आहे आणि या पद्धतीने तुम्ही पाहू शकता कड्या पाडत आपल्याला गोळा हा बंद करून घ्यायचा आहे आणि शेवटी एक्स्ट्राचं जे पीठ आहे ते काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सारण जर भरलं तर सारण व्यवस्थित काठापर्यंत जातं आणि छान प्रेस करून घेतला आहे। आणि आता अलगद कडेने आपल्याला ही व्यवस्थित अशी पोळी लाटून घ्यायची आहे। सारण कमी भरल्यानंतर सुद्धा पोळी आपली व्यवस्थित लागत नाही, त्यामुळे भरपूर सारण घालून या पद्धतीने जर स्टफिंग भरलं तर तुमची सुद्धा पोळी अजिबात फुटणार नाही आणि सारण काठापर्यंत जाते। तर अशा पद्धतीने मी इथे ही
पोळी छान लाटून घेत आहे. तर तुम्ही पोळी पाहू शकता, सारण कडेपर्यंत गेलेलं दिसत आहे. भरपूर सारण घालून मी या पद्धतीने पोळी लाटून घेतली आहे. आणि तवा गरम झाल्यानंतर तव्यावरती पोळी टाकली आहे. तर थोडीशी खालून भाजल्यानंतर पलटी करून घ्यायची आहे व छान तूप लावून आपल्याला ही पोळी भाजून घ्यायची आहे. दोन्ही साईडनी छान खमंग खरपूस पोळी भाजल्यानंतर खायला छान लागते. पोळी व्यवस्थित नाही भाजली नाही तर ती नरम पडू शकते. त्यामुळे पोळी जरी फुगली तरी पण तुम्ही दोन्ही साईडनी छान कलर येईपर्यंत भाजून घ्यावी ना, म्हणजे 2-3 दिवस ही पोळी आरामात टिकते, अजिबात खराब होत नाही. प्रवासात सुद्धा तुम्ही ही पोळी घेऊन जाऊ शकता. तर पाहू शकता पोळी फुगली आहे, परंतु मी आणखी छान खरपूस अशी भाजून घ्यायची असल्यामुळे छान भाजून घेतली आहे. त्यामुळे पाहू शकता तुम्ही कलर पोळीचं, त्यामुळे छान व्यवस्थित अशी भाजून झाली आहे. तर अशाच पद्धतीने इथे मी दुसरीसुद्धा पोळी लाटून घेत आहे. आणि तुम्ही पाहू शकता या पद्धतीने मोदकाला कळ्या पडतो त्या पद्धतीने आपल्याला स्टफिंग भरायचं आहे आणि एक्स्ट्राचं पीठ काढून टाकायचे आहे. त्यामुळे सारण काठापर्यंत जाते. जर एक्स्ट्राचे पीठ तसं ठेवलं तर कडेला आपलं सारण जात नाही. तर अशाच पद्धतीने इथे मी दुसरी पोळी देखील भाजून घेत आहे. तिळामध्ये भरपूर प्रमाणात कॅल्शियम असते आणि गुळामध्ये लोह असते. शरीराला आपल्याला तिळामुळे उष्णता मिळते. त्यामुळे हिवाळ्यात आवर्जून तिळाचे सेवन केले पाहिजे. तीळ आणि गुळाचे भरपूर असे पदार्थ आहेत. त्यामुळे नक्की हिवाळ्यात तुम्ही या पद्धतीने पोळी नक्की करून पहा. आणि व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक करा. तर इथे पाहू शकता सर्व पोळ्या माझ्या बनवून झाल्या आहेत आणि मी पोळी तुम्हाला या पद्धतीने तोडून दाखवत आहे. तर सारण काठापर्यंत व्यवस्थित गेलं आहे. तर पाहू शकता किती छान आपली खरपूस पोळी भाजून झाली आहे आणि सारणसुद्धा पाहू शकता व्यवस्थित काठापर्यंत गेलं आहे. तुम्ही सुद्धा या पद्धतीने एकदा नक्की ट्राय करा. फक्त 2च साहित्यात ही पोळी बनवून तयार होते. व्हिडिओ आवडला असल्यास लाईक, शेअर आणि चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.